अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा चॅनलला सबस्क्राईब करा। शहादा तालुक्यातील तोरखेडा गावात घरफोडीची घटना घडली असून तोरखेडा येथील राहणार शिवदास गिरणार वय 64 यांच्या राहत्या घरात चोरीची घटना घडली आहे। घराचा मागील बाजूस असलेल्या दरवाजाचे कडी कोंडा तोडून ही चोरी झाल्याचे दिसून आले आहे। घटनेची माहिती सारंगखेडा पोलिसांना दिली असता घटनास्थळी सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार गोविंद जाधव, संजय जाधव यांनी भेट देत श्वान पथकसह मोबाईल फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते। श्वान पथकाने गावाबाहेरील तोरखेडा दोंदवाडे गावाचा रस्तालगत चोरट्याचा माग दाखवला। त्या चोरीत 3.5 ग्रॅम सोने व 1 लाखापर्यंत रोकड लंपास झाली असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे। घटनास्थळी शहादा येथील DYSP श्री दत्ता पवार यांनी भेट देत पाहणी केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल यांनी यावेळी गावातील ग्रामस्थांना चोरीवर आळा घालण्यासाठी मार्गदर्शन केले, तसेच या चोरीचा तपास लवकरात लवकर लावू असे आश्वासित केले। श्री न्यूज तोरखेडा। मागील काही दिवसापासून आता मागचा जो वर्षाचा आपण ट्रेन पाहिला मागच्या वर्षाचा, तर मागच्या वर्षी सारंगखेडा पोलीसच्या हद्दीमध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये काही चोऱ्या झाल्या होत्या, घरफोड्या झाल्या होत्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये। तर त्या दरम्यानमध्ये आपण खूप चांगली पेट्रोलिंग केलेली होती आणि आता सुद्धा त्यापेक्षाही चांगली पेट्रोलिंग चालू आहे। परंतु जानेवारी फेब्रुवारी महिना वगळून हे यावर्षी जरा एक थोडंसं 2 महिने पुढे गेलेले आहे। मागच्या महिन्यात पण आपल्या हद्दीमध्ये काही चोऱ्या झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने आम्ही आणि यापूर्वी वारंवार प्रत्येक गावाला आपण जेव्हा भेटी दिलेल्या आहेत की ग्राम सुरक्षा दल स्थापन करा, ही विनंती आम्ही केल्यानंतर आपल्या हद्दीतील बऱ्याच गावांनी ग्राम सुरक्षा दल स्थापन केलेली आहेत। आपल्या जवळचं शेजारी असलेलं केस गावाला चालू आहे ग्राम सुरक्षा दल, त्यानंतर बामखेडा गावाला चालू आहे। त्या ठिकाणची जी लोक आहेत रात्री पेट्रोलिंग करतात, म्हणजे त्यांच्या गावातली एक गॅरंटी त्या लोकांमध्ये की आपल्या गावामध्ये कदाचित चोरी येणार नाही आणि चोरी होणार नाही। आपल्या गावाला सुद्धा यापूर्वी आम्ही विनंती केलेली होती आणि पुन्हा आता DYSP साहेब पण आलेले आहेत आणि आता आपले जिल्ह्याचे नवीन SP मॅडम पण आलेले आहेत की लोकांना एक आव्हान करा, विनंती करा आणि त्यांना सांगा की ग्राम सुरक्षा दल किंवा काय ज्या सुरक्षेचे जे उपाययोजना आहेत त्या करा। तर त्यामध्ये ग्राम सुरक्षा दल स्थापन करणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे। जर आपल्या गावामध्ये 2-1 मुलं 2-3 मुलं हे जे मेन रस्ते आहेत बाहेरून येणारे, ते रस्ते ब्लॉक करून थोडा वेळ इथं थांबतील, थोडा वेळ त्या बाजूला थांबतील, जर समजा अशी पेट्रोलिंग राहिली तर कदाचित येणारा जो चोर आहे, बाहेरचा व्यक्ती आहे जो आपल्या गावाचा नाही आहे, तर तो बघेल की या ठिकाणी नाही, ते लोक जागरूक आहेत आणि ते लोक गावाची सुरक्षा करतायत। त्यांच्याकडे शिट्टी आहे, लाठी आहे, त्यांच्याकडे मोबाईल आहेत। आलेल्या व्यक्तींचा त्यांची जर समजा फोन नंबर घेतला, एखाद्या फोटो काढून घेतला, गाडीचा नंबर घेतला, तर असे जे बाहेरून आलेले लोक आहेत ते चोर जरी असले पण त्यांच्या डिटेल घेतल्या गेल्या किंवा आपला इथं जागृत व्यक्ती आहे तर ते त्याला बघूनच निघून जातील आणि आल्यानंतर जरी तो एखादी हिंमत करून कोणी घुसून आला आणि या लोकांनी थांबवल्यानंतर त्याच्या गाडीचे नंबर घेऊन टाकले, त्यांचे फोटो घेऊन टाकले, तर नाही बाबा आपले फोटो घेतले गेलेले आहेत, त्या चोरी करायची असं म्हणून तो निघून जाईल। तर आता बऱ्याच गावातील लोकांनी चालू केलेलं आहे। आपल्या गावाला सुद्धा एक विनंती आहे की आपण ग्राम सुरक्षा दल स्थापन करा।